जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण माग एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये काळ, काम, वेग हा धडा बघितला होता. बिगर सूत्रानं काळ काम कसा सोडवायचा त्यात एकदम आपण इज्जत मध्ये बघितले. तर जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत तर तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जावा आणि तो व्हिडिओ दाबात बघून घ्या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. बिगर सूत्रानं काळ काम कसा सोडवायचा त्यात दाखवले. तसंच आता आपल्याला काय करायचंय, नळ व टाकी त्यालाच आपण काय बोलतो, पाईप सिस्टम. ठीक आहे. तर आता बघ, काळकाम आणि तुझा नळ टाकी दोघ जण भाऊ आहे, ते भाऊ. आता भाऊ म्हणल्यावर कळलं तुला, सक्क भाऊ बरं का, चुलत नाही आणि सक्कच. तर आता तो दुसरा भावाचा भाऊ लय असतात आहे का नाही. तर त्यातलं दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. त्या जसं काळकाम मध्ये आपण काय करत होतो, ए एक काम 10 दिवसात करतो, बी एक काम 15 दिवसात करतो, तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करेल असं होतं. म्हणजे तिकडं माणसं होती, तिकडं असणार पायपा. म्हणजे असं म्हणाल, आता पायपा फक्त दिवस नाही लावणार, नाहीतर बोंबलं असं म्हणाल का, एक पाईप एक टाकी 10 दिवसात भरतो. 10 दिवस लोकांनी काय करायचं, बोंबलत बसायचं. त्यामुळं हिथं दिवसात येत नाही, पण तासात आणि मिनिटात दिलं जातं. म्हणजे कसं, ए नावाचा एक नळ आहे, ती टाकी 10 तासात भरतो. बी नावाचा दुसरा नळ आहे, तीच टाकी 15 तासात भरतो. तर दोन्ही नळ जर एकदम चालू केलं तर टाकी किती वेळात भरल. जसं काळकाम मध्ये होतं तसंच नळ टाकीमध्ये. ठीक आहे, सेम पॅटर्न आहे. फक्त तुला काय करायचंय, जर तू हे अगोदर काळकाम बघितलं नसेल एकदा बघून घे, म्हणजे तुला आणखीन मजा येईल. यात बरेच वेगळे प्रश्न आहेत, ते फक्त तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा दाद्या. परत नळ टाकी असा हवेत उडणार बिगर सूत्राचा. ठीक आहे, त्यासाठी तुला 4 गोष्टी माहित पाहिजे त्या. तर बघ, आता सगळ्यांच्या घरावर नळ आहे आणि टाकी वगैरे असणार आहे का नाही. असा कोण आहे का त्याच्या घरावर टाकी नाही. काय जर म्हणले, सर मी रात्री राहणार, आमचं आहे पत्र्याचं घर आणि आमच्या घरात टाकी नाही पण हौद असेल. घरावर नसेल पण घराच्या बाहेर तर असेल ना. हा, मग सेमच आहे बाबा. हौद घे, तुझी टाकी घे. बरं, खड्डा नाही आहे ना, का असं म्हणाल माझ्या घरासमोर खड्डा आहे, मग खड्ड्यातनं काय करणार, जाऊन बसत्याच. हा, तर खड्ड्यात पाणी नाही, तर आपल्याला काय करायचंय, नळ टाकी किंवा हौद अशा रिलेटेड काही क्वेश्चन येणार आहे ते. तर बघ, आता समजा तुझ्या समोर मी काय केलं, एक पाण्याची टाकी काढली. ठीक आहे. आता मला सांगा, पाण्याची टाकी म्हणल्यावर त्याच्यावर नळ असतात का नुसतीच टाकी, मग त्यात काय बादलीन पाणी फेकणार आहे का, येते लक्षात. मग ती टाकी भरायला नळ असणार आहे. मग असं समज, ही वरचा जो नळ आहे तो टाकी काय करतो, टाकीतलं पाणी बाहेर काढतो, टाकीत मोटर लावून पाणी बाहेर ओढतो, आणि खालचा जी काही नळ आहे ती टाकी भरतो खालनं. बरोबर ना. काय जण म्हणतात, हा भाऊ तू तुझ्या घराची टाकीचं असं असेल, पण जनरली असं नसतं. तुला पण माहित आहे, जी टाकी भरणारा नळ आहे तो कायम वरच्या भागात असतो आणि टाकी रिकामा करणारा नळ खालच्या भागात असतो. म्हणजे टाकीला मुख्य 2 प्रकारचे नळ असतात, एक टाकी भरणारा आणि दुसरा टाकी रिकामा करणारा. आणि रिकामा करणारा कायम खाली असतो. ठीक आहे. हा, तुला जर मध्ये बोगदा पाडायचा तर मध्ये, पण खालच्याच भागात असतात. येते लक्षात. दुसरा विषय, आता टाकी भरणारे नळ एकापेक्षा जास्त असू शकतात. म्हणजे कसं, ही एक नळ आहे टाकी भरतो, अजून एक दुसरा आहे तो पण टाकी भरतोय, एक असं समज वरनं ढगात आलाय आणि त्यातनं पाणी बाता बाता पडायला लागले, चालतंय की. पण टाकी भरणारे नळ एकापेक्षा जास्त असते, पण मुख्य 2च प्रकारचे नळ असतात, एक टाकी भरणारा आणि दुसरा टाकी रिकामा करणारा. तर बघ, आता जी टाकी भरत्यात त्यांना आपण काय करायचं, जे काय नाव दिलंय त्याच्या डोक्यावर अधिक लिहायचं. असं काही नाही, फक्त तुला कळावं, अधिक म्हणजे टाकीत पाणी पडतंय, आणि जी रिकामा करणार आहे त्याला वजा म्हणूया. वजाचा अर्थ टाकीतनं पाणी बाहेर चाललंय. येते लक्षात. अधिक म्हणजे टाकीत पाणी येते आणि वजा म्हणजे टाकीतनं बाहेर जाते. समजा ही सी नावाचं आहे तर सी पण भरतोय असं समजायचं. येते लक्षात. मग आता कसं सोडवायचं, काय सोडवायचं ते मी सांगणार. फक्त तुला सांगितलंय, जर तू काळकाम बघितला नसेल एकदा बघून घे, तुला अजून मजा येईल. दुसरी गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. बिगर सूत्राचा नळ टाकी उठणार दाद्या, सूत्र फुत्र लावायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बघा, पहिला प्रश्न तुझ्या समोर दिलाय. काय दिले दाद्या, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. जर दोन्ही नळ एकदम सुरू केलं तर टाकी किती वेळात भरल बनले. ठीक आहे. आता एक नळ म्हणले, त्या नळाला आपण आपल्या मनाने त्याचं काय करू, बारसं घालू. ठीक आहे. इथं म्हणले का त्यांना नळाचं नाव दिले का, पण नळाला पण काहीतरी नाव देऊ ना, आहे ना, काळा नळ, पिवळा नळ, लाल नळ असं नको. ठीक आहे. तर आपण काय करू,
त्या नळाला ए नाव देऊया. आणि आता सांगितलं जो नळ टाकीत पाणी भरणार आहे त्याला आपण अधिक म्हणत जाऊ. फक्त आपल्याला कळावा ही टाकी भरायला लागलाय, येते लक्षात. म्हणून मग ए नावाचा नळ आहे तो टाकी भरतोय आणि किती वेळात भरतोय बाबा? 10 तासात. किती तासात? 10 तासात. आणि दुसरा एक नळ आहे त्याचं बारसं केलं आपण, बी नाव दिलं. आणि बी नावाचा नळ ती टाकी किती वेळात भरायला लागलाय? 15 तासात. म्हणजे ए नळानं जी टाकी भरली तीच टाकी बी नळानं भरले, फक्त हा 10 तास घेतोय हा 15 तास घेतोय. मग तुला कळलं असेल टायमिंग जास्त घेतोय मग त्यातनं पाणी असं बुळू बुळू पडते आणि ह्यातनं बदा बदा पडते, आहे का नाही. कमी टायमिंग मध्ये जास्त भरते म्हणजे प्रेशरनं पाणी पडायला लागले. मग झालं. मग आता आपण काळकामध्ये केलं तर तेच सेम, दोघांनी एकाच टाकीचा कार्यक्रम केलेला आहे. तिकडे कसं दोघं मिळून एकच काम करायचे, तसं इथं दोघांनी एकच टाकी भरली. म्हणजे ए नळानं जर टाकी भरली तर 10 तासात भरते आणि बी नळानं जर भरली तर 15 तासात भरते. म्हणजे दोघांनी एकच टाकी भरले म्हणजे टाकीची कॅपॅसिटी, टाकीची क्षमता सारखी आहे. मग काय करायचं? ती जी काही टाकी आहे किती लिटरची माहित नाही, म्हणून आपण काय करायचं? ह्या दोघांचा जो काही लसावा येईल तो लसावी म्हणजे आपण काय करायचं? एकूण टाकी मानायची. मग चला 10 आणि 15चा लसावी कसा काढायचा सांगितलं. लसावी म्हणल्यावर 10चा पाडा बोंबलायचा, 15चा बोंबलायचा आणि दोन्ही पाडं बोंबलून झाल्यावर दोन्ही पाड्यामध्ये समान आणि लहान जी संख्या असणार तिलाच आपण लसावी म्हणतो. पण मी बोललो एवढं करूच नको ना भावा. मग काय करायचं? मोठी संख्या वर घ्यायची, बारकी संख्या खाली, जेवढं कटते तेवढं काटायचं. काट. 5 त्रिक 5 दुनी. आता 3 आणि 2 ला परत भाग जातोय का? जात असं तर लावून घ्यायचा, जात नाही तर थांबायचं आणि तिरपा गुणाकार करायचा. 15 दुनी किती असते? 30 किंवा 10 त्रिक किती असते? 30. म्हणजे ती टाकी 30 भागाची असं समज. 30 लिटरची टाकी असते का बाबा? 30 लिटरचा बार का जार असेल, आहे का नाही, कॅन्ड असेल, टाकी असते का 30 लिटरची? म्हणून आपण 30 भाग म्हणू. बर, आपल्याला गणित सोडवायला सुईचं जावं म्हणून म्हणलं तरी चालते. ठीक आहे, लय इमोशनल नाही व्हायचं. हा, चालते. मग का आता काय म्हणलंय? आता तुला सांगितलं जसं काळकामध्ये 2 गोष्टी लागतात तशा नळ टाकीमध्ये पण आपल्याला कायम 2 गोष्टी पाहिजे. त्या पहिली एक, कायम ती टाकी कितीचे, एकूण टाकीची क्षमता. ठीक आहे, ती टाकी किती लिटरचे ती माहित पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तिथं जे नळ आहे ते पाईपा, कधी नळ म्हणल, कधी पाईप म्हणल, कधी तुटी म्हणल, तुटी. ठीक आहे, मग झालं. मग तिथं जी काय पाईप आहे म्हणजे नळाची क्षमता, म्हणजे त्या नळातनं नेमकं पाणी किती पडते ते माहित पाहिजे. मग चला आता एकूण टाकी माहित झाली, आता ठरले आपलं 30 लिटर म्हणू शकतो, आहे का नाही? ठरल्यावर ठरलं. मग आता काय झालं? ए नावाचा नळ 10 तासामध्ये 30 लिटर भरायचा. मग एका तासामध्ये किती भरत असेल बाबा? 10 तासात 30. साधा गावठी हिशेब आहे. 10 तासात जर 30 लिटर भरत असेल तर एका तासाला किती? 3 लिटर. नसेल तर हे तिरकाय ना, तेच असते. परत दुसरा बी नावाचा नळ काय करतोय? 15 तासामध्ये जर 30 लिटर तर एका तासामध्ये किती? 2 लिटर. मग आता काय झालंय तुझ्यासाठी मी काय करतो, इथं टाकीचं एक चित्र काढतो, मग तुला आणखी मजा येईल. ठीक आहे, समजा इथे ही अशी टाकी दिसली का? हा, लाल लाल कलर दिलाय असं समज. ही ए नावाचा नळ आहे, तो अख्खी टाकी भरायचा किती तासात? 10 तासात दिलेल. आणि दुसरा बी नावाचा नळ आहे, तो काय करतोय? टाकी 15 तासात भरतोय. मग आता मला माहित झालं टाकी अख्खी 30 लिटरचे. मग ए नळाची कॅपॅसिटी आहे 3 आणि बी नळाची कॅपॅसिटी आहे 2. मग आता काय होणार? एका तासाला ह्यातनं 3 पाणी बाहेर पडणार आहे. कशात? टाकीत. आणि ह्यातनं 2 पडणार आहे. मग दोन्ही जर एकदम चालू केलं, दोन्ही नळ जर एकदम चालू केलं तर काय होणार? ह्याचं 3 आणि ह्याचं 2, तर एका तासाला 5 लिटर टाकीत जमा होणार आहे. मग एका तासाला 5, एका तासाला 5, एका तासाला 5, तर 30 भरायला किती? 6 तास. असं हवेत उत्तर येते, पण आपण इथेच मध्ये लिहूया. तर कसं ठरलंय? दोन्ही नळ एकदम चालू करणार. तर बघ, दोन्ही नळ जर सुरू झालं तर काय होणार आहे? एका तासाला ह्याचं 3, ह्याचं 2, ह्याचं 3, ह्याचं 2, टाकीत किती पडणार? 5. मग एका तासाला 5, पण अख्खी टाकी भरायची कितीची? 30 ची. मग 5चं 30 म्हणजे किती पट आहे दाद्या? 6 पट आहे. तर हे जी 6 पट कर, 6 तासामध्ये काय होणार आहे? दोन्ही नळ ती टाकी काय करणार आहे? ती भरणार आहे. ती येते लक्षात?
दोघं मिळून ते टाकी. आता मला माहित आहे काय लोकांचा फॉर्म्युला मॅन जागा झालेला आहे, तर भाऊ त्याला जरा तसा झोपू दे, नादी लागू नको. 3 नळ आल्यावर पळापळ होणार आहे आणि पुढे लय काय काय कांड होणार आहे ती. तर ते सगळे कांड जर मिटवायचे असतील विदाउट शॉट, डोक्याला कसलाही शॉट नव्हता जर मिटवायचे असेल, तर तुला मी सांगतो ती प्रोसिजर कडवर फॉलो करायला लागेल भावा. असा गुलीगत येणार धडा, बघ तुला कसं होतंय. मग काय आलं उत्तर तुझं? दोघं नळ ती टाकी किती वेळात भरणार? 6 तासात. उत्तर आलं सी. सी फॉर कहो ना प्यार. पुढं नेक्स्ट काय दिले? एक पाण्याची टाकी पहिल्या नळानं 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळानं ती टाकी भरायला 12 तास लागतात. परत दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलं तर रिकामी टाकी भरायला, कंडिशन महत्वाची आहे, रिकामी टाकी. नाहीतर भरलेली टाकी कशी भरणार? तू भरू शकतो असं थाप लावशील पाण्याची वर, आहे का नाही? तर बघ रिकामी टाकी भरायची. तर बघ बाबा मगाशी म्हणल्याप्रमाणे एक पाण्याची टाकी, त्याला आपण पहिल्या नळाला ए नाव देऊया. ए नावाचा नळ ती टाकी 6 तासात भरायचा. दुसरा नळाला बी नाव दिलं, मग बी नावाचा नळ ती टाकी किती वेळात भरतोय बावड्या? 12 तासामध्ये. परत म्हणलंय दोन्ही नळ एकदम चालू केलं तर रिकामी टाकी किती वेळात भरेल? परत ठरल्याप्रमाणे 2 गोष्टी कायम ध्यानात ठेवायच्या. पहिली एकूण काम, म्हणजेच ती टाकी किती लिटरची ते काढायचं, आणि दुसरं जे कोण नळ आहे ती त्यांची कॅपॅसिटी काढायची. मग चला, मग एकूण टाकीची क्षमता कशी काढायची तुला सांगितलं. ह्या दोघांनी एकाच टाकीचा कार्यक्रम केलेला आहे म्हणून ह्या दोघांचा लसावी घ्यायचा. मग 6 आणि 12चा लसावी तुला शिकवलं. मोठी संख्या 12, 12ला 6 भाग जातो ना, म्हणजे 12च्या पाड्यात पण 6 आहे आणि 6च्या पाड्यात 6 दुनी 12, म्हणून ती टाकी आपण 12 भाग म्हणायचं असते, पण आपण तात्पुरतं लिटर म्हणतोया. परत एखादा पेटाय बसलाय सर 12 लिटरची टाकी मला दावा, कुठं आहे? ठीक आहे, हाय माझ्या घरी, ही एका दिवशी धावतो. मग हा 6 तासामध्ये 12, तर एका तासाला किती? 2, आणि हा 12 तासाला 12, तर एका तासाला किती? 1. म्हणजे झालं एकूण टाकीची क्षमता माहित झाली, 12 भाग किंवा 12 लिटर म्हण. आणि हे नळाची क्षमता माहित झाली, हा 6 तासात जर 12 भरतो तर एका तासाला किती भरणार आहे? 2. मग हा 12 तासाला 12, तर एका तासाला 1. मग आता त्यानं म्हणलंय तसं दोन्ही नळ एकदम चालू केलं, मग काय होणार बावड्या? आता सांगितलं तसं एका तासामध्ये ह्याच 2 ह्याच 3, एका तासामध्ये एकदम टाकीत जमा किती होणार? 3. म्हणजे एका तासाला 3 लिटर, एका तासाला 3 लिटर. अख्खी टाकी किती लिटरची? 12. टाकी पण 12ची, ठीक आहे, लिटर. मग चला एका तासाला 3 तर 12ला किती? मग 3च 12 केले, 3च 12 केले, 3च्या पाड्यात 12 कधी येतं? 3 चोंक. मग ह्याची पण चोंक कर. 1ची 4 पट काय असते? 4 तास. तर दोघं नळ ती टाकी किती वेळात भरणार आहे? 4 तासामध्ये. डी फॉर दिलबर दिलबर. नेक्स्ट आता बघा, लक्ष द्या, थोडा बदल झालाय. काय केले? पहिल्या नळानं टाकी 6 तासात भरली आणि दुसरा नळ अख्खी भरलेली टाकी आता रिकामा करणारा नळ आलाय भावड्या. दुसऱ्या नळानं ती टाकी 8 तासात रिकामी होते. टाकी भरलेली पाहिजे. रिकामी टाकी रिकामी कसा करून द्या, ही रिकाम टेकडी माणसाची काम आहेत भावा, पण नळ रिकामा नाही. नळ भरलेली टाकी रिकामा करतोय आणि दोन्ही नळ एकत्र चालू केल्यावर टाकी किती तासात भरेल. आता इथं दिलेलं मस्तपैकी भरेल, पण बऱ्याच वेळा पेपरात काय करतात, दोन्ही नळ एकत्र चालू केली असता टाकी किती वेळात भरेल किंवा रिकामी होईल असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, मुद्दाम काहीतरी तुला गंडवायला, आणि तुला माहित आहे तू 3 टाइम गणतो. बघ मग आता काय म्हणले, पहिल्या नळानं एक टाकी 6 तासात भरते. मग त्या पहिल्या नळाला नाव द्यायचं ठरले आपलं. पहिला म्हणजे ए नावाचा नळ आहे आणि तो भरतोय म्हणून अधिक आहे, आणि किती तासात भरतोय दाद्या? 6 तासात. दुसरा त्याला बी नाव देऊया, पण भरलेली टाकी रिकामा करतोय. मग रिकामा म्हणून तुला सांगितलं वजा म्हणायचं. मग दुसरा नळ रिकामी करणार आहे म्हणून वजा म्हणलं, आणि तो किती तासात रिकामा करतोय? 8 तासात. मग आता बघा, हा 6 तासात अख्खी टाकी भरतोय आणि हा 8 तासात भरलेली टाकी रिकामा करतोय. मग दोन्ही नळ एकदम चालू केल्यावर काय होते म्हणले आणि किती वेळात भरल असं पण म्हणले. तर बघ मग आता परत ठरल्याप्रमाणे आधी एकूण टाकी, मग 6 आणि 8चा लसावी घ्यायचा, आणि कसा घ्यायचा तुला शिकवलं र. काय करणार तू? 8 आणि 6, जर पाडे येत नसेल तर थोडंफार काय कर, आज जायचं आणि थोडं इज्जत मध्ये कुतायचं.
जमावं लागतील. पाडच नाही आलं तर भाऊ तुला गणित येत नसते बरं का. तुला जर कोणी एखादा मास्तर म्हणला बिगर पाड्याचं तुला गणित शिकवतो, सगळं खोटं आहे बाबा, असं काय होत नसते. ठीक आहे, तर बघ मग आता काय होईल, बेत्रिक बेचोक. आणि तुला सांगितलंय एवढं कापायचं की परत कापता झालं नाही पाहिजे. आता मला सांग 4 आणि 3 ला परत कटतंय का? अजिबात कटत नाही. मग लगेच तिरपा गुणाकार करायचा, 8 त्रिक 24 किंवा 6 चोक 24. मग ती अख्खी टाकी 24 भाग म्हण, नाहीतर 24 लिटर म्हण, तुला काय म्हणायची ती म्हण. मग चला, हा 6 तासात 24, तर एका तासाला किती भरत असेल बावड्या? 4 लिटर किंवा भाग. मग हा 8 तासात 24, तर एका तासाला किती? 3. पण भरणार नाही, रिकामी करणार आहे. वजा म्हणले ना, हे 4 अधिक म्हणजे टाकीत पडणार आणि 3 वजा म्हणजे टाकीतनं बाहेर पडणार. मग आता दोन्ही नळ चालू केल्यावर काय होते बघा, तुला जाऊतो आता टाकी काढून, मग तुला कळते. मग इथंच तुझ्या समोर टाकी काढली, ह्यातनं पाणी आत पडायला लागले आणि ह्यातनं टाकीतनं पाणी बाहेर जायला लागले. ठीक आहे, आपण ह्याला ए नावाचा नळ म्हणले, तो भरतोय, आणि हा बी नावाचा नळ टाकी रिकामी करतोय. मग ते सगळं माहित झाले. मग आता ए नळानं टाकीत पाणी किती पडते बावड्या? 4 पडते. आणि बी नळातनं 3 बाहेर निघते. म्हणजे काय व्हायला लागले, वरनं 4 टाकीत येते आणि खालनं 3 निसरायला लागले. वरनं 4 येते आणि 3 बाहेर जाते, 4 येते आणि 3 जाते. म्हणजे एका तासाला काय व्हायला लागले, टाकीत 1 शिल्लक राहते. बघ ना, वरनं 4 लिटर आलं आणि खालच्या नळातनं 3 बाहेर निघलं. परत पुढच्या तासाला 4 येणार आणि त्यातनं आणखीन 3 जाणार. म्हणजे एका तासाला 1, एका तासाला 1, तर एका तासाला 1 लिटर जमा होणार. की 24 भागाची टाकी आहे, तर 24 भाग भरायला 24 तास लागतात. ठीक आहे, नसेल तर तुला हिशेब करायचं तर कर. कसं, एका तासाला 4 अधिक आहे, अधिक पुढं आहे, आणि 3 वजा आहे. मग 4 आत आलं आणि 3 बाहेर झालं. मग एका तासाला टाकी जमा किती होणार? 1. तर हे तोंडी करायचंय, साधा हिशेब आहे का. वरनं 4 लिटर येते आणि 3 वजा आहे म्हणजे बाहेर जाते. पाहिजे तर इथं वजा लिहिलं तरी चालतंय. येते लक्षात तुला कळायसाठी. नाही लिहिलं तरी डोक्यात फिट असू दे. एका तासाला वरनं 4 पाणी यायला लागले आणि ही बी वजा म्हणजे बाहेर टाकणारा नळ आहे. एका तासाला 3 बाहेर टाकणार. मग दोन्ही नळ जर चालू केलं, मग दोन्ही नळ सुरू केल्यावर काय होणार, एका तासाला आता सांगितले वरनं 4 येते 3 बाहेर जाते, म्हणजे टाकीत 1 शिल्लक राहते. मग एका तासाला 1 टाकी भरणार आहे. अख्खी टाकी 24 भागाची आहे. मग 24 भाग भरायला किती लागणार? 24 तास. तर दोन्ही मिळून नळ ते टाकी किती वेळात भरत्याल? 24 तासात. डी फॉर देवसेना. पुढचा क्वेश्चन सेम टू सेम क्वेश्चन आहे दादा, सेम, काहीच बदल नाही, फक्त आकडे बदलल्यात. बघ काय दिले, एक नळ एक टाकी 24 तासात भरतो आणि दुसरा नळ ती टाकी 24 तासात रिकामी करतोय, रिकामी. तर दोन्ही नळ एकदम चालू केलं तर टाकी किती वेळात भरल असं म्हणलं. परत ठरल्याप्रमाणे काय करणार, ए नावाचा नळ आहे, टाकी भरतोय किती वेळात? 24 तासात. परत बी नावाचा नळ आहे, टाकी रिकाम करतोय म्हणून वजा, आणि किती वेळात? 40 तासामध्ये रिकाम करतोय. ठीक आहे, परत काय झालं, दोन्ही नळ एकदम सुरू केलं तर टाकी किती वेळात भरणार? त्यासाठी ठरलंय काय, आधी एकूण टाकी किती भागाची ती काढायचं आणि ह्या दोघांची कॅपॅसिटी काढावं लागेल. आणि ते कसं काढायचं तुझं पाठ झाले. काय करणार, मोठा आकडा वर, बारका आकडा खाली, जेवढं कापायचंय तेवढं कापून टाक. काप. 8 त्रिक 24, 8 पंचे 40. येड्याच्या भरात 4 न कापतील 4 संघ आणि 4 10, आणि तिरपा गुणाकार करशील तर लसावी चुकून द्या, कारण 10 आणि तुझ्या 6 ला परत भाग जातील. म्हणून डायरेक्ट 8 नका, 8 पंचे 40, 8 त्रिक 24 आणि तिरपा गुणाकार कर. 40 जी सोपं असेल ते करायचं. 40 त्रिक किती असते? 120. मग ती एकूण टाकी 120 लिटर म्हण, नाहीतर 120 भाग म्हण. मग चला आपण लिटर म्हणू. 24 तासात जर 120 लिटर, तर एका तासाला काय होणार? ही तिरपा असतं ती त्याच असते, 24 पाचा. 24 पाचा बघ ना, 120 ला जर तू 24 न कापलं तर बरोबर 5 येते. म्हणून जे तिरक असतं तेच घ्यायचं. 24 पाचा 120. आणि हा 40 तासामध्ये 120 लिटर बाहेर काढणार, तर एका तासाला किती काढणार? 3 काढणार. येते लक्षात? मग आता बघ, दोन्ही नळ चालू झाल्यावर काय होणार, वरनं 5 येणार, अधिक म्हणजे आत या लागले आणि 3 बाहेर चालले. मग एका तासाला वरनं 5 येते आणि 3 बाहेर जाते, म्हणजे एका तासाला 2 टाकीत शिल्लक राहते. परत बघायचं असलं तर बघ,
ही टाकी, वरनं 5 पाणी टाकीत आलं, अधिक म्हणजे 5 पडते आणि ह्यातनं 3 बाहेर गेलं, मग अधिक 5 वजा 3, 5 आलं 3 गेलं, तर टाकीत राहिलं किती? 2. म्हणजे एका तासाला दोन्ही नळ जर सुरू केलं तर काय होणार आहे? एका तासाला 5 आलं 3 बाहेर गेलं म्हणजे 2 शिल्लक राहिलं, म्हणजे एका तासाला टाकीत 2 पाणी पडणार आहे. टाकीत अख्खं पाणी भरायचं आहे म्हणजे 120 भरायचं आहे. मग 120 ला किती? एकदम सोपा आहे दाद्या, 2च्या पाड्यात बघ ना, ह्याला का बेस क आणि वरचा गोळा, म्हणजे 2 न जर 2 ला 60 न गुणलं तर 120 येतं. तर तसंच ह्याला पण 60 न गुण, 60 एक 60 तास. तर दोन्ही नळ जर सुरू केलं तर टाकी किती वेळात भरणार आहे बाबा? 60 तासामध्ये. इथं कुठं दिसतं या? परत डी फॉर दिलजले. ओके, नेक्स्ट काय दिले? एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 24 तासात भरते व तिसऱ्या नळाने 36 तासात भरते. तर तिन्ही नळ एकत्र चालू केलं तर टाकी किती तासात भरल? आता भाऊ काय झाले, मगाशी इतक्या वेळ 2 नळ होतं, आता इथं तिसरा नळ आलाय. मग काय नाही, सेम टू सेम क्वेश्चन. काय बाबा, पहिल्या नळाला आपण ए नाव देऊया. पहिला नळ काय करतो? ती टाकी 12 तासात भरायचा. दुसऱ्या बी नाव देऊ त्याला, तो पण भरतोय. किती वेळात भरतोय? 24 तासात. आणि तिसरा सी नावाचा नळ आहे, तो सुद्धा टाकी भरतोय. किती वेळात भरतोय बाबा? 36 तासात. मग आता परत तोच विषय, ह्या तिघांनी एकच टाकी भरलेले म्हणजे काम सेम आहे. आपण लास्ट टाइम जसं बोलायचं तसं एकूण टाकीची क्षमता सारखीच आहे. मग काय करायचं? ह्या तिघांचा लसावी घ्यायचा. मग तुला मी मागे सांगितलेलं, काय सांगितलेलं? जेव्हा 3 संख्या देतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या संख्येला धरायचं, जाम धरायचं, सोडायचं नाही. मग काय आहे बाबा? 36. मग 36 ला बारक्या संख्येनं 12 न भाग जातोय, मग 24 न जातोय का? नाही. म्हणजे 24 नडायला लागले. मग काय करणार? ह्या दोघांचा कार्यक्रम करशील, 36 भागिले 24. मग भाऊ जेवढं कटतंय तेवढं काटायचं. काय होईल? 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36. मग आता 3 आणि 2 ला परत भाग जातोय का? अजिबात जात नाही. मग तिरपा गुणाकार करायचा, 36 दुनी 72 किंवा 24 त्रिक 72. मग ही जी 72 आहे ना, हा तिघांचा लसावी असतो. म्हणजे ती एकूण टाकी 72 लिटर म्हण किंवा 72 भाग म्हण. चला आता प्रत्येक नळाची कॅपॅसिटी काढायची. मग हा 12 तासात 72, तर एका तासाला किती झाला बाबा? 6. 12 संग 72. हा 24 तासात 72, तर एका तासाला किती? 3. 24 त्रिक. आणि हा 36 तासाला 72, तर एका तासाला किती झाला? 2. मग आता त्यानं काय म्हणले? तिन्ही नळ एकदम चालू केल्यावर काय होणार? तर बघ मग आता काय होणार. तिन्ही नळ मग एका तासामध्ये काय होणार? बघ बाबा, तिन्ही नळात मिळून हे जर 6. आता बघ की वरनं टाकीवर 3 नळ आहेत, इकडून 2 आणि वरनं एक गाप दिसणं मधनं आलाय. मग काय झालं? 6 आणि 3 9 2 किती झालं? 11. मग एका तासाला 11 लिटर टाकीत पाणी पडते असं समज. टाकी आहे 72. आता मला सांग बाबा, 11च्या पाड्यात 72 असतं का? म्हणून दाखव बर. काय 11 सव्वा 6? काय म्हणणार? नाही. 11 नाही भावा. म्हणून काय करायचं? अशा वेळेस टायमिंग काढायचा, टी तिरपा गुणाकार करायचा. मग काय करणार? टी ची किंमत काढताना ज्या कोण 2 किमती आहेत त्या दोघांना काय करायचं? गुणाकार. आता इकडे 2 किमती आहेत, 72 एक 72 आणि राहिलेली एक किंमत भागाकारात टाकायची आणि जेवढं कटतंय तेवढं काटायचं भावा. 11 संग 66. मग 72 मधनं 66 गेल्यावर किती असते? 6. आणि 11 हा असं खाली टाकून दे. मग काय होणार? 6.6/11 तासामध्ये तिन्ही नळ ती टाकी भरत्याल. मग असं कुठं दिसते बाबा? 6.6/11. बी फॉर बजरंग बली की जय. नेक्स्ट काय दिलंय? पहिल्या नळानं एक टाकी 10 तासात भरते, दुसऱ्या नळानं 30 टाकी 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळानं मात्र ती टाकी 18 तासात रिकामी होते. रिकामी. आता तिन्ही नळ भरत नाही, ती 2 वरनं भरत्यात आणि एक खालनं चाललंय पाणी. मग बघ भावा, मगाच्या सारखंच आहे. काय होणार? ए नावाचा नळ ती टाकी काय करतोय? 10 तासात भरतोय म्हणून अधिक म्हणलं. परत दुसरा काय? दुसरा बी नावाचा नळ म्हणून आपण, तो पण टाकी भरायचं काम करतोय, तो 15 तासात भरतोय. आणि तिसरा नळ त्याला सी म्हणून आपण, आणि तो टाकीतनं पाणी बाहेर काढायला लागलाय. मग काय करतोय तो? 18 तासात रिकामी करतोय. मग परत तोच विषय, ह्या तिघांचा घ्यायचा लसावी, कारण टाकी सारखे. ह्यानं जे काय 10 तासात भरले, ह्यानं 15 तासात आणि ह्यानं 18 तासात, तेच सारखंच आहे.
येते लक्षात. मग आता काय करणार, ह्या तिघांचा घ्यायचा लसावी. मग काय होईल, तिघांचा लसावी 10 15 18, 10 आणि 15चा 30 आहे बघ की, 10 3 30 आणि 15 2 30. मग नडतोय कोण, 18. मग काय करणार, हे 30 वर घे आणि 18 राहिलेला खाली, आणि नडला की तुला माहित आहे तोडून टाकायचा आहे. मग का 6 पंचे 30 आणि 6 त्रिक 18. आता 5 आणि 3 ला परत भाग जातोय का, अजिबात जात नाही. मग सरळ तिरपा गुणाकार करणार. 30 त्रिक किती असते भावा, 30 त्रिक 90 किंवा 18 पंचे 90, म्हणजे ती अख्खी टाकी 90 भागाची म्हण, नाही तर 90 लिटरची म्हण, तुला काय म्हणायचं ती म्हण. मग चला काय झालं, हा 10 तासात 90, तर एका तासाला किती झालं भावा 9. हा 15 तासात 90, तर एका तासाला किती झालं 15 संख. आणि हा 18 तासात 90, तर एका तासाला किती झाला 5 झाला. मग आता तिन्ही नळ चालू केल्यावर काय होणार बघ भावा, लक्ष दे. तिन्ही नळ सुरू केल्यावर काय होणार, आता फक्त ध्यानात ठेवायचं, ही एका तासाला 9 पाणी टाकीत टाकणार आहे, ही एका तासाला 6. पण हा सी नावाचा नळ टाकी रिकामा करणार आहे. काय करणार आहे, रिकामा. मग काय झालं, 18 तासात भरणार नाही, 18 तासात रिकामी करणार. ठीक आहे, भरलो म्हणलं तर ते कट कर, 18 तासात रिकामी करते. मग चला तिन्ही नळ चालू केल्यावर काय होणार, तुझ्यासाठी लिहितो इज्जत मध्ये, एका तासाला टाकीत 9 पाणी पडणार, ह्यातनं टाकीत 6 पाणी पडणार, आणि हे एका तासाला 5 बाहेर जाणार. म्हणजे एका तासामध्ये 9 6 15 आत, 5 बाहेर, म्हणजे टाकीत फक्त 10 शिल्लक राहते. येते लक्षात, टाकीत काय व्हायला लागले 10 शिल्लक राहते. मग आपल्याला भरायचंय किती 90. मग 10च्या पाड्यात 90 कधी असतं, 10 90 90, तर ह्याची पण 90 कर, 9 तास. तर तिन्ही न जर चालू केली तर टाकी काय होणार आहे 9 तासात भरली जाणार आहे. याचं उत्तर काय आलं, ए फॉर आशिक. ठीक आहे, लक्षात येते. फक्त इथं जरा थोडं हे मनातल्या मनात करायचं. ह्यातनं 9 आत आलं, ह्यातनं 6 आलं, म्हणजे टाकीत पडलं 15 आणि 5 बाहेर गेलं. मग एका तासाला टाकीत जाणार किती 10. नेक्स्ट काय झाले बाई बघ, ह्याला घे इकडं खोपच्यात. हा, एक पाण्याची टाकी भरण्यास 2 नळांना अनुक्रमे 12 आणि 8 तास लागतात, आणि तळभागातील तुटीनं टाकी 6 तासात रिकामी होते. म्हणजे मगाच्या सारखाच प्रश्न आहे, वरचे 2 जण 12 आणि 8 तासात भरतात, आणि तळभागात एक तुटी आहे, तुटी सावी. हा, ती काय करते 6 तासात रिकामी करते. मग वरचं 2 नळ चालू केलं आणि खालची तुटी चालू केली, तर ती टाकी किती वेळात भरल असं म्हणलं या. मग त्यानं जसं म्हणलंय तसं करायचं. कसं बघ, आपण काय करू, पहिल्या नळाला ए म्हणूया, तो भरतोया 12 तासात. दुसरा बी नावाचा नळ म्हणून आपण, तो पण भरतोया किती तासात 8 तासात. आणि तुटीला नाव देऊया सी. सी कशी सी. हा, मग ही तुटी काय करते 6 तासात रिकामी करते. मग चला आता ह्या तिघांनी परत एकाच टाकीचा कार्यक्रम केलेला आहे. मग ह्यांचा लसाई काढायचा, लसाई काढताना कायम तुला सांगितले मोठी संख्या बघायची 12. 12ला 8 न जात नाही पण 6 न जात आहे ना, मग 6 आणि 12चा लसाई 12, नडला कोण 8. मग आता काय करशील, हे 12 आणि त्याला 8 न कापून टाक, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, तिरपा गुणाकार केला 24, तर ती टाकी 24 भागाची किंवा 24 लिटरची म्हण, काय म्हणायची ती म्हण. मग चला हाय काय करायला लागलाय 12 तासात 24, तर एका तासाला किती झाला दाद्या 2. हा 8 तासात 24, तर एका तासाला 3, आणि हा 6 तासात 24, तर एका तासाला 4. पण तो डायरेक्ट बाहेर काढणार आहे, वजा म्हणले ना, म्हणजे टाकीतनं पाणी बाहेर चालले. मग आता तिन्ही नळ जर एकदम चालू केलं तर काय होणार, हे जर 2 आणि हे जर 3, टाकीत 5 पडणार आहे. टाकीत किती पडणार आहे 5, आणि त्यातनं 4 बाहेर जाणार आहे. तुला मगाशी सांगितलं, पाहिजे तर परत एकदा जाऊ तू बघ, ही अशी टाकी. ठीक आहे, आता ही नळ आहे इथं. ठीक आहे, मग हे काय करतोय, ह्यातनं 2 यायला लागलं, ह्यातनं 3 यायला लागलं, आणि ह्यातनं बाहेर चाललं 4. मग काय होते 2 आणि 3 5 टाकीत जमा होते, त्यातनं 4 बाहेर जाते. टाकीत राहतंय किती, टाकीत फक्त बावडे 1 राहते. टाकीत किती राहते 1 राहते. मग एका तासाला 1, तर 24 भराला 24 तास, असं डायरेक्ट हवेत करून टाकायचं. ठीक आहे, मी आता इज्जत मध्ये लिहितो. तर बघ काय दिलंय, तिन्ही नळ सुरू केलं. मग तिन्ही नळ सुरू केलं, तुला सांगितलं काय करायचं, एका तासामध्ये हवेत करायचं.
2 आणि 3 5 आलं आणि 4 बाहेर गेलं म्हणजे एका तासाला 1 टाकी जमा झालं. हे कसं आलं? हे 2 अधिक आहे, अधिक 3 आहे आणि हे 4 वजा आहे. हे वरच्यानुसार असते. मग काय झालं दाद्या? हे झालं 5 आणि 5 मधनं 4 गेलं 1. एवढं आडाण्यागत करायचं नाही. ठीक आहे, काही गोष्टी हवेत करायच्या, हवेत. आणि तुला चांगल्या जमते मला माहितीये हवेत कार्यक्रम. मग बघा, एका तासामध्ये 1 तर भरायचंय किती? 24. मग 24 भरायला किती वेळ लागणार? 24 तास. किती? 24 तास. असं कुठे दिसते बाबा? सी फॉर चल, हवा आणि दे. नेक्स्ट काय म्हणते? ए आणि बी हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी 16 तासात भरते. आता 2 नळ चालू केलं 16 तासात भरते आणि फक्त बी नळानं ती टाकी 24 तासात भरते. काय अडचण नाही. आपण असा सेम क्वेश्चन काळकामध्ये होईल. ए आणि बी दोघं मिळून एक काम 6 दिवसात करतात आणि एकटा बी ते काम 10 दिवसात करतो, तर एकटा ए किती दिवसात? सेम तसलं क्वेश्चन आहे. मग बघ, ए आणि बी दोघं जण भरतात. मग ए आणि बी म्हणले की दोघं जण जोडून अधिक लिहू शकतो किंवा नुसता ए बी जोडून दिला तरी चालते. ए आणि बी दोघं मिळून एक पाण्याची टाकी काय करतात? 16 तासात भरतात. आणि एकटा बी नळ तीच टाकी किती वेळात भरतोय? 24 तासात. मग परत ह्या दोघांचा लसावी घ्यायचा आहे. कसा घ्यायचा तुला चांगलं माहित आहे. 24 वर 16 खाली आणि 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 16 त्रिक 48 किंवा 24 दुनी किती असते? 48. म्हणजे ती एकूण टाकी 24 भागाची आहे. सॉरी ती एकूण टाकी 48 लिटरचे किंवा 48 भागाचे. मग बघ काय होईल? हा 16 तासात 48 तर एका तासाला किती करणार? 16 त्रिक असते ना व, आणि ही 24 तासाला 48 तर एका तासाला किती झालं? 2. मग त्यानं म्हणले पुढे जाऊन काय? फक्त ए नळ म्हणले. म्हणजे ए नळाची कॅपॅसिटी माहित पाहिजे तुला. मग आता काय झाले बावड्या? बघ, हा 16 तासात 48 तर एका तासाला 3. पण हे 3 मध्ये कोण कोण आहे? ती ए आणि बी दोघं मिळून आहे. कोण कोण आहे? ए आणि बी मिळून आहे. मग आता ही ए आणि बी त्यातला एक जणाचा हिस्सा माहित आहे. मग या 3 मधला बी चा वाटा 2 आहे, तर ए चा वाटा किती झाला? 1 झाला. म्हणून आता एकटा ए नळ, आता एकटा ए नळ काय करणार भावा? एका तासाला 1 भरणार. अख्खी टाकी भरायची. मग 48 भरायला किती वेळ लागणार दाद्या? 48 तास. हे सूत्र काय आलं? 48 तास. मग असं कुठं आहे? इथं अ आले, अ. ठीक आहे, अ फॉर अमरेंद्र. नेक्स्ट सेम क्वेश्चन काय दिले? ए आणि बी हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलं, एक पाण्याची टाकी 36 तासात भरते म्हणते. परत तसंच दाद्या बघ, ए आणि बी दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केलं, टाकी किती होते? 36 तासात भरती. आणि एकटा ए नावाचा नळ ते टाकी 60 तासात काय करतोय? भरतोय. मग चला, ह्या दोघांचा लसावी मला दिसतोय 180. तुला दिसतोय का? नाही दिसत. मग जाऊ तू बघ काय करणार. मग हे 60 वर 36 खाली, आणि तुला सांगितलंय जेवढं कटतं तेवढं काटायचं. काप 12 त्रिक आणि 12 पंचे. मग झाला एक तिरपा गुणाकार कर. 60 त्रिक कर, नाहीतर 36 पाचा. जे सोपं असेल ते करायचं. मग त्यात सोपं कोण दिसतंय? 60 त्रिक. मग 60 त्रिक किती असते? 180. म्हणजे अख्खी टाकी 180 भाग मन, नाहीतर 180 लिटर मन. मग झालं 36 तासात 180 तर एका तासाला किती? 5. आणि हा 60 तासात 180 तर एका तासाला किती झालं? 3 झालं. मग झालं बाबा, ए आणि बी दोघं मिळून 36 तासामध्ये 5 आणि एकटा ए, 1 मिनिट, 36 तासामध्ये 180. काय म्हणले? ए आणि बी दोघं मिळून 36 तासात 180 लिटर पाणी भरतात, तर एका तासाला 5 आणि एकटा ए 60 तासात 180 म्हणजे एका तासाला किती झाला? 3 झाला. मग आपल्याला एकट्या काय म्हणले? बी ची कॅपॅसिटी काढायची. मग त्यासाठी तू काय करणार? इथं ए आणि बी दोघं मिळून आहे. असं ए बी म्हणलं तरी चालते किंवा ए अधिक बी म्हणलं तरी चालते. दोघाचा अर्थ एकच आहे. ए बी दोघं जोडून आहे. ठीक आहे, फक्त तसलं काय गुणिले फिनिले म्हणून नको. इथं आपलं त्याला म्हणलं ना ए आणि बी दोघे मिळून, एक तर ए अधिक बी नाही तर ए बी म्हण एकच आहे, काय फरक नाही पडत. मग चला, मग एकट्या ए ची कॅपॅसिटी 3 आहे. मग 5 मधलं जर 3 काम ए करतो तर राहिलेलं 2 कोण करत असेल?
बी म्हणजे ए आणि बी दोघं मिळून एका तासाला 5 लिटर पाणी आत टाकतात. त्यातला ए चा वाटा 3 आहे, तर बी चा किती असणार आहे 2. मग चला एकटा बी नळ म्हणले, एकटा बी नळ. नळ नाही म्हणलं तरी चालते, बरं हे नाही म्हणलं तरी चालते, काय फरक पडत नाही. चला मग काय होणार, एका तासाला एकटा बी काय करणार 2 भरायचं आहे किती 180. मग चल की 2च्या पाड्यात 18 कधी येतं 92 18 आणि वरचा एक गोळा. मग हे जी पण 9 पट करायचं आणि एक गोळा लावायचा, 90 एक 90 आणि वरच्या तासाला तास आहे असं. मग भाई एकटा बी नळ ती टाकी किती वेळात भरणार होता 90 तासामध्ये. कुठे असं बी फॉर बाहुबली. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो. काय म्हणते, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो. पहिला नळ 2 तास चालला तर यानंतर उरलेली टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील. असा सेम क्वेश्चन आपण काळकामध्ये घेतला. बघ आता काय म्हणायचं, सुरुवातीला दोघ जण एक काम 10 दिवसात, बी 15 दिवसात, दोघांनी एकत्रित काम चालू केलं आणि 2 दिवसानंतर ए निघून गेला, राहिलेलं काम बी किती दिवसात करेल, अशा टाईपचा प्रश्न आहे हा. मग बघ काय दिलंय, एक हौद आहे, आता टाकी जागी हौद म्हणले, ठीक आहे. मग त्याला ए नावाचा नळ म्हणून आपण पहिला, तो 5 तासात भरायचा, ठीक आहे. आणि दुसऱ्या नळानं काय झालं, 30 टाकी किंवा हौद म्हण 10 तासात भरला गेला, ठीक आहे. आता पहिला नळ 2च तास चालला, एकटाच चाललाय, दोघं नाही, 2 तास चालला आणि यानंतर उरलेली टाकी भरायला दुसऱ्या नळाला किती वेळ लागला. काय नाही बघ, सोपं आहे. आधी काय करू आपण, दोघांनी नेमकं जो काय हौद आहे तो नेमका किती आहे ती बघायला लागेल. मग ह्या दोघांनी एकाच हौदाचा विषय केलता, मग 5 आणि 10 चा लसा किती झाला 10. मग हा 5 तासामध्ये जर 10 लिटर म्हण किंवा 10 लिटरचा हौद असतो का, म्हणून 10 भाग, त्या हौदाचे 10 भाग म्हणून आपण. मग 5 तासात जर तो 10 भाग पाणी होतच असेल तर एका तासाला किती भावा 2 आणि हा 10 तासाला 10 तर एका तासाला किती 1. मग आता त्यानं काय म्हणले, पहिला नळ 2 तास चालला, मग असं समज ए नावाचा नळ आला आणि 2च तास चालला. मग 2 तासानंतर काय केलं, तो बंद पडला म्हणून दुसरा बी नावाचा नळ चालू केला, तर त्यानं राहिलेला हौद किती वेळात भरला असं म्हणले, ठीक आहे. मग चला येणं नेमकं किती भरला ते बघावं लागेल. मग तुला माहित आहे हे काय करतो, एका तासामध्ये 2 भरायचा, तर 2 तासात किती भरला असेल 4. म्हणजे एकूण जो काही 10 भागाचा हौद आहे त्यातलं 4 भाग एकट्या एनं भरल्यात, मग शिल्लक किती राहिलं 6 भाग. आणि आता हे 6 भाग कोण भरणार आहे, बी नावाचा नळ. आणि बी नावाचा नळ एका तासाला 1 भाग भरतो, एका तासाला 1 भाग, तर त्याला 6 भाग भरायला किती वेळ लागणार 6 तास. येते लक्षात, किती वेळात 6 तासामध्ये. असं कुठं आहे सी, सी फॉर कट्टाप्पा. नेक्स्ट काय दिले, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते व दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. सेम क्वेश्चन भावा. बघ काय करणार, पहिला नळ आहे ए नावाचा म्हणून आपण, तो काय करायचा 12 तासामध्ये टाकी भरायचा. त्यानंतर दुसरा बी म्हणून आपण, त्यानं काय केलं 8 तासात टाकी भरली. तर परत म्हणते पहिला नळ 3 तास चालवला तर शिल्लक टाकी दुसरा नळ म्हणजे बी नळ किती वेळात भरेल. परत 12 आणि 8 चा लसा किती झाला 24. कसा येतो आता सांगितले, सारखं सारखं विचार नको. मग 12 तासात 24 तर एका तासाला किती झालं 2 झालं. मग हा 8 तासात 24 तर एका तासाला किती झाला 3. आता काय म्हणले, पहिला नळ 3 तास चालवलाय, मग आपण असं म्हणूया ए नावाचा नळ आला, सुरुवातीला 3 तास पाणी फेकलं आणि त्यानंतर त्याला बंद केला किंवा बंद झाला असेल, मग राहिलेली टाकी शिल्लक टाकी बी नळाने किती वेळात भरली असं म्हणले. मग चला ए नावाचा नळ एका तासाला किती भरायचा बाबा, एका तासाला 2, असं 3 तास चाललाय, मग 3 तासात झालं असतं किती 6. मग तुला अख्खं काम आहे म्हणजे टाकी आहे 24 भागाची, त्यातलं 6 भाग हे न भरले. मग आता बी नळ काय करणार आहे राहिलेलं,
मग एकूण 24 होतं, त्यातलं 6 गेलं, 24 मधनं 6 गेलं किती राहते 18. मग आता हे 18 कोण भरणार आहे? बी नळ म्हणजे दुसरा नळ. दुसरा नळ एका तासाला 3 भरायचंय 18. मग 3च्या पाड्यात 18 कधी येतं? 3च्या पाड्यात 18 कधी येतं? 6 पट. मग हे जी 6 पट कर, येते लक्षात. मग राहिलेली टाकी बी नळानं म्हणजे दुसऱ्या नळानं किती वेळात भरली? 6 तासामध्ये. मग कुठे येतात असं? बी फॉर बजरंगबली की जय. नेक्स्ट काय म्हणले? पहिल्या नळानं टाकी 9 तासात भरते, दुसऱ्या नळानं टाकी 18 तासात भरते, तिसऱ्या नळानं टाकी 27 तासात भरते. पहिला नळ 3 तास चालवला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 8 तास चालवला आणि मग तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल? सेम आता जे केलं तसंच आहे. बघ काय करणार? आधी त्यांनी म्हणले तसं करूया. पहिला नळ ए नावाचा म्हणून आपण, ए नावाचा नळ ती टाकी किती वेळात भरायचा? 9 तासामध्ये. परत बी नावाचा दुसऱ्या नळाला बी नाव दिलं, मग काय केलं त्यानं? 18 तासात भरली. आणि सी नावाचा पण नळ भरतोय आज किती वेळात? 27 तासामध्ये. आता आधी एकूण टाकी किती भागाची ते बघावं लागेल. परत ठरल्याप्रमाणे मोठी संख्या 27 आहे, 27 ला 9 भाग जातोय म्हणजे 9 आणि 27 चा लसावी झाला 27, मग नडतो 18. मग तुला माहिती आहे लसावी कसा काढायचा असतो, कारण ह्या तिघांनी एकाच टाकीचा विषय केलता, म्हणून जी काही टाकीची क्षमता आहे ती सारखी मानायची म्हणजे लसावी. ठीक आहे. मग काय झालं? मोठी संख्या वर, बारकी खाली. मग चला जेवढं कटतंय तेवढं काटा. 9च्या पाड्यानं कटते आणि 9 त्रिक 27 आणि भाऊ 18 त्रिक 54 मान किंवा 27 दोन्ही 54. मग ती एकूण टाकी जी काय ती कितीचे? 54 भागाचे. मग चला, मग काय झालं? हा 9 तासामध्ये 54 भाग भरणार आहे, म्हणजे एका तासाला किती? 9 संघ. हा 18 तासात 54, तर एका भागाला 18 त्रिक, आणि हा 27 तासात 54, तर एका भागात 2 आहे का नाही? 27 तासामध्ये 54, तर एका तासाला किती? 2 भाग असं म्हण. मग चला आता त्यानं म्हणलंय तसं गणित चालू झालं. काय म्हणलंय? पहिला नळ 3 तास चालवला. चल त्यानं म्हणलंय तसं करूया. असं म्हणजे इथं पहिला नळ आहे, तो 3 तास चालला, त्यानंतर बंद पडला, बी ला बोलावला, परत बी किती वेळ चालला? 8 तास चालला आणि तोही बंद पडला, आणि मग परत सी ला बोलावलं आणि म्हणलं बाबा राहिलेला तेवढं कार्यक्रम आमचा करून दे. मग राहिलेली टाकी सी किती वेळात भरतो असं विचारलंय. मग चला त्यानं म्हणले तसं करायला लागू कामाला. मग काय म्हणलं होतं त्यानं? ए 3 तास चाललाय. मग तुला माहित आहे हे डायरेक्ट केलं तर लय मजा येईल तुला. एका तासाला 6 तर 3 तासाचं 18 असं डायरेक्ट केलं तरी चालतंय. नाहीतर ती एका तासाला 6 तर 3 तासाचं किती झालं? 1चं 3 तिप्पट आहे, तर 6ची तिप्पट कर की 18. परत बी काय करतो? 8 तास चाललो. मग बघ बी एका तासाला 3 तर 8 तासाचं किती? 1चं 3 तिप्पट, तर 8चं तिप्पट कर, किंवा 1 ला 8 असं केलं तरी चालते बरं का दाद्या. म्हणजे असं 1चं 8 8 पट आहे, तर 3 ला जर 8 न गुणला 8 तरी किती असते? 24. मग इथं झालं 24. मग भाई शिल्लक म्हणते आता भरलं किती बघ, हे न 18 आणि हे न 24 किती झालं? 32 आणि 10 42. 42 गेल्यावर खाली किती राहते? 12 राहते बाबा. किती राहते? 12. ठीक आहे. मग चला आता हे राहिलेलं 12 कोण भरणार आहे? एकटा सी नळ. आणि सी नळ तुला माहित आहे काय काम करतो? सी नळ एका तासाला 2 टाकीत पाणी टाकायचा, भरायचंय त्याला 12. मग 2च्या पाड्यात 12 कधी असतं? बेसक. तर ह्याची पण सक. सक का सकू बोलू नको मधी. 1 6 6 तास येते लक्षात. म्हणजे सी नळ काय करतो? राहिलेली टाकी किती वेळात भरतोय? 6 तासात. किंवा ह्याला दुसरा विषय असं पण केला असतं तर चांगलं वाटलं असतं तुला. 2चं 1 अर्ध तर 12चे अर्ध 6 असं केलं तरी चालते. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय आलं बाबा? 6 तासात. तर शिल्लक जी काही टाकी आहे तो राहिलेला तिसरा नळ किती वेळात भरणार आहे? 6 तासामध्ये. कुठे 6? ए फॉर अमरेंद्र. नेक्स्ट काय म्हणले? 2 नळ एक टाकी 15 मिनिट व 18 मिनिटात भरतात. भावानो हा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न बघितल्यावर बरेच जण अशी थंड वाजून येते, त्यांना थंडी. ठीक आहे, पण ह्यासारखं सोपं काय नाही. मग काय झाले बघ, 2 नळ
एक टाकी 15 मिनिटात व 18 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केलं तेव्हा दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा, दुसरा नळ किती वेळा बंद करावा, म्हणजे टाकी 10 मिनिटात भरते असं म्हणलं या. ठीक आहे. मग आता त्यानं काय बंद केला चालू केला ते आपण शेवटी बघायचं. आता काय बघायचं, सगळ्यात पहिलं कुठलं पण गणित असं आलं की तुला माहित आहे, पहिल्यांदा एकूण टाकी किती क्षमतेची ती काढायचं आणि जे पाईप आहे त्या पाईपा ते कोण किती पाणी फेकते म्हणजे त्यांची पण कॅपॅसिटी काढून घ्यायची. मग त्यानं म्हणलंय तसं करूया. मग बघ, 2 नळ आहे, त्यातला पहिल्या नळाला ए नाव दिलंय, तो 15 मिनिटात भरायचा. दुसरा बी नावाचा नळ आहे, तो पण पाणी भरतोय आणि किती मिनिटात, 18 मिनिटामध्ये भरतोय. ठीक आहे. मग आता काय झालं, दोन्ही नळ एकदम चालू केलं, मग 15 आणि 18चा लसावी काढावा लागेल तुला. ठीक आहे. 18 पंचे 90 म्हणू का डायरेक्ट, 15 संग 90. काय जर म्हणले सर कसा आला ते काय मला समजलं नाही, काढून धावावं लागते, मग पुढे बघावं लागते. बघा, मोठी संख्या वर बारकी संख्या खाली, जेवढं कटतं तेवढं काटायचं दाद्या. मग काय होईल, ह्याला 3 न काप, 3 5 3 संग. आता 6 आणि 5 ला परत भाग जातोय का, अजिबात जात नाही. मग काय करणार, तिरपा गुणाकार, 18 पंचे 90 किंवा 15 संग 90, म्हणजे एकूण टाकी 90 लिटरची किंवा 90 भागाचे काय म्हणायची ती म्हण. मग चला, मग हा 15 मिनिटात 90 तर एका मिनिटाला 15 संग आणि हा 18 मिनिटाला 90 तर एका मिनिटाला 18 पंचे. आता काम झालेलं आहे, टाकी 90 भागाची किंवा 90 लिटरची म्हण आणि ए नळाची कॅपॅसिटी 6 आहे आणि बी नळाची कॅपॅसिटी 5 आहे. हिथं वर मिनिटात आलं तर हे एका मिनिटाला असतं, तास दिलं तर एका तासाची कॅपॅसिटी असते. ठीक आहे. मग आता त्यानं जसं म्हणलंय तसं करूया. काय म्हणते त्यानं, दोन्ही नळ एकदम सुरू केलं म्हणजे सुरुवातीला ए पण चालू आणि बी पण चालू, दोन्ही चालू नळ. ठीक आहे. आता काय म्हणते, आता तुझ्यासाठी सांगतो हा, इकडे बघ, लक्ष दे. काय केलंय त्यानं, ही अशी टाकी आणि ह्या टाकीवर असं 2 नळ आहेत. ठीक आहे. ह्यातनं पण पाणी पडते आणि ह्या पण, दोन्ही एकदम चालू केलेत ना. मग ए नळ आणि हा बी नळ. ठीक आहे. मग आता भाई काय झालं, एतनं पण पाणी पडतंय, बी पण पडतंय, असं कंटिन्यू पाणी चालू होतं, ह्यात बदा 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 पडायचं. पण एक टाइम कधीतरी असा आला, त्यानं काय केला, दुसरा नळ काय केला, बंद केला. मग दुसरा नळ बंद केल्यानंतर काही वेळानंतर, सुरुवातीला काय झालं, एकत्र पाणी पडतंय, कंटिन्यू दोघांनी एकत्र पडतंय आणि थोड्या वेळानंतर यानं काय केला, बी नळ बंद केला आणि हा परत पुढे कंटिन्यू चालू आहे. आणि असं करत 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 ती टाकी किती मिनिटात भरली या, 10 मिनिटात. तुला एक गोष्ट कळते का, सुरुवातीला असं दोन्ही नळ एकदम चालू आहे ती, काही वेळानंतर दुसरा बंद केला आणि पहिला नळ कंटिन्यू कडवर चालू राहिला आणि बरोबर 10 मिनिटाचा टाइम झाला आणि 10 मिनिटानंतर टाकी भरली. मग याचं तात्पर्य काय कळलं तुला, सुरुवातीला चालू, एकत्र चालू 2 मिनिटानंतर काहीतरी मिनिटानंतर दुसरा नळ बंद आणि हा कंटिन्यू चालू आणि इथं बरोबर 10 मिनिटाला टाकी भरली. म्हणजे ह्यातनं एक गोष्ट कळली, जो नळ बंद करणार आहे तो सोडून राहिलेला नळ अखंड चालू आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंटिन्यू पहिला नळ चालू आहे. येते लक्षात. म्हणजे आपण काय करूया, एकूण टाकीमधलं 10 मिनिटाचं पहिल्या नळाचं पाणी साईडला काढून घेऊया, राहिलेलं जी काही टाकीतलं पाणी आहे ते फक्त दुसऱ्या नळाचं असणार आहे, मग तेवढं काढायचंय. मग बघ आता, हा पण नळ चालू आहे आणि हा पण नळ चालू आहे. आता काहीतरी वेळानंतर दुसरा नळ बंद केला आणि इथनं हा कंटिन्यू चालू आहे आणि इथं बरोबर टाकी भरली आणि 10 मिनिटाचा टाइम झालाय. लक्ष दे, हा पण चालू आणि इथं हे बंद झाला आणि हा कंटिन्यू चालू आहे आणि करेक्ट घड्याळात 10 मिनिटाचा टायमिंग झाला आणि टाकी भरली. म्हणजे एक गोष्ट कळली असेल तुला, जो नळ बंद केलाय हा नळ बंद केलाय आणि जो नळ बंद केलाय तो सोडून राहिलेला नळ अखंड चालू आहे आणि तो 10 मिनिट चाललाय. मग तुला माहित आहे आता, पहिला नळ एका मिनिटाला 6 टाकीत पाणी टाकायचं, 6 लिटर म्हण, तर 10 मिनिटाचं पाणी काढून घेऊया त्यातलं. 10 संख्येत झालं 60. मग तुला माहित आहे, अख्खी टाकी 90 लिटरचे, त्यातलं 60 लिटर तर एकट्या ए नळानं टाकलंय. मग वरचं आणि टाकी भरलेले, टाकी आहे 90ची, पण 10 मिनिटात ए नळानं 60 लिटर पाणी टाकले आणि टाकी भरली म्हणते. म्हणजे जे वरचं जे 30 लिटर आहे ते ह्या बियाण्यानं टाकले. सुरुवातीला काहीतरी वेळ चालला होता ना,
मग हे ना 30 टाकले. मग तुला माहित आहे हे जे राहिलेलं 30 आहे ते कोण टाकतं या बी नळ टाकतो या. मग आता काय झालं हा राहिलेलं जे काही काम आहे ते कोण करतोय म्हणजे ही सुरुवातीला कंटिन्यू दोघ जण एकत्र चालू झाले. काही वेळानंतर बी नळ बंद आणि हा कंटिन्यू 10 मिनिटापर्यंत चालू आहे. म्हणजे 10 मिनिटं ए नळ चाललाय. मग ए नळाचं पाणी काढलं 60. मग राहिलेलं जे काही 30 आहे 30 कुठनं आणलं एकूण 90 आहे. त्या 90 मधनं 60 कट कर. 30 पाणी बी नळानं सुरुवातीला फेकलंय. मग मला माहित आहे बी नळ एका मिनिटाला 5 पाणी फेकायचा टाकीत बाहेर नाही टाकीत आणि फेकलं 30. मग 5च्या पाड्यात 30 कधी येतं 6 न गुणल्यावर ह्याला पण 6 न गुण 6 मिनिट. म्हणजे ही बियाणं सुरुवातीला 6 मिनिटं झालं आणि 6 मिनिटानंतर डायरेक्ट बंद केला. तेव्हा काय झाली टाकी 10 मिनिटात भरली. मग त्यानं काय विचारले तर दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे टाकी 10 मिनिटात भरेल. तर दुसरा नळ 6 मिनिटानंतर बंद करावा. दुसरा नळ 6 मिनिटानंतर बंद करावा म्हणजे टाकी काय होते पूर्ण 10 मिनिटात भरते. कारण हा इथनं पुढं कंटिन्यू आहे. म्हणजे शेवटी एकटा ए नळ 4 मिनिटं चालला होता. सुरुवातीला 6 मिनिटं दोघं एकत्र आणि शेवटचे 4 मिनिटं कोण फक्त आणि फक्त ए नळ. मग झालं. मग याचं उत्तर काय आलं 6 मिनिटानंतर बंद करावा. मग डी फॉर दिलजले. बघा सेम क्वेश्चन आहे. मग काय दिले जात्या बघ 2 नळ एक टाकी 12 व 16 मिनिटात भरतात. सेम क्वेश्चन आहे. मी ह्या क्वेश्चनचं तात्पर्य काय सांगितलं सुरुवातीला दोन्ही नळ एकदम चालू राहणार आहे ती पण जो नळ बंद करणार आहे तो सोडून राहिलेला नळ कंटिन्यू चालू आहे. मग जर दुसरा नळ बंद केला तर पहिला कंटिन्यू चालू आणि पहिला बंद केला तर दुसरा कंटिन्यू चालू. हे तुला कळलं पाहिजे. आणि एकदा ज्यानं कंटिन्यू चालू आहे त्याचं टाकीतलं पाणी साईडला काढून टाका. राहिलेलं जे काही पाणी आहे ना ते बंद जो नळ चालतात त्यानं सुरुवातीला टाकीत फेकलेलं पाणी असतं. ठीक आहे. परत एकदा बघ काय म्हणले 2 नळ त्यातला ए आणि हा बी. मग ए नावाचा नळ टाकी काय करतोय 12 मिनिटात भरतोय. दुसरा बी म्हणले बारसं मी घातलंय त्याचं. ठीक आहे. काही जण म्हणले समज खरंय हो पण ए आणि बी कुठं दिशाना झाले या. पहिल्या नळाचं नाव ए ठेवलं दुसऱ्याचं बी ठेवलं मी ठेवलं तू सी ठेव डी ठेव एक्स ठेव आवडीचा तुझ्या. एक्स शिवाय तुला मजा आली नाही बाबा आहे का नाही. तर बघ काय झालं बी आणि दुसऱ्या नावाला बी दिलं आणि त्यानं 16 मिनिटात. मग आता मी डायरेक्ट करणार आहे. ह्यानं 12 मिनिटात जी टाकी भरली तीच ह्यानं 16 मिनिटात भरले. म्हणजे दोघांचा लसावी घ्यायचा आहे आणि 12 आणि 16चा लसावी किती असतो 48. ती कसं तुला माहिती आहे 16 वर 12 खाली कापाकापी करायची ते घरी बसून करायचं आता. ठीक आहे. मग बघा हा 12 मिनिटात 48 तर एका मिनिटात किती झालं 4. 12चा पाडा आणि 16च्या पाड्यात सारखी संख्या 48. तर लसावी बद्दल बोलले. ज्याने कोणी बोललं ह्याच्या आधीचं लेक्चर बघितलं नाही कशाचं काळकामचं त्यात सुरुवातीला लसावी बद्दल शॉर्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ते जाऊन बघ म्हणजे तुला आणखीन मजा येते. एकदम खतरनाक घेतलाय बाबा काळकाम वेग. आणि दुसरं महत्वाचं आपण जो काही धडा बघतोय ह्या धड्यातले जर तुला हाय अशी पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपला मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. तिथं जायचं आणि चॅनल जॉईन करायचा आणि तिकडे जे काही आपण लेक्चर घेतोय त्याची डायरेक्ट रेडीमेड पीडीएफ भेटणार बाबा तुला. येते लक्षात समजते. हा तर बघ आता हे नळ 12 मिनिटात 48 तर एका मिनिटाला किती 4 आणि हा 16 मिनिटात 48 तर एका मिनिटाला किती झालं दाद्या एका मिनिटाला किती झालं 3. मग आता त्यानं काय म्हणले दोन्ही नळ एकदम चालू केलं म्हणजे ए पण चालू बी पण चालू दोन्ही नळ चालू. मग आता ही पण सुरुवातीला चालू आहे हा पण चालू आहे. मग कुठला बंद केला तेवढा बघायचा परत दुसराच बंद केलाय आणि किती वेळानंतर बंद करू दे ते टायमिंग काढायचं आहे. म्हणजे टाकी अशी कंटिन्यू कडवर इथं भरणार आहे आणि ती किती मिनिटात भरणार आहे 9 मिनिटांमध्ये भरणार आहे. येते लक्षात टाकी अख्खी किती मिनिटात भरली 9 मिनिटांमध्ये भरले. मग झालं बाबा. मग काय करणार आता टाकी 9 मिनिटात भरले पण काही वेळानंतर बी नळ बंद केलाय म्हणजे दुसरा नळ बंद केलाय. मग याचा उलटा अर्थ काय जो नळ बंद झालाय तो सोडून हा कंटिन्यू चाललाय म्हणजे 9 मिनिटं अखंड पहिला नळ चालू आहे. आधी टाकीतलं 9 मिनिटाचं पहिल्या नळाचं पाणी साईडला काढून घेऊया. मग बघ पहिला नळ काय करतोय एका मिनिटाला भरायचा 4 असा 9 मिनिटं चालला. मग 9 मिनिटाचं पाणी किती झालं असतं 36.
मग एकूण 48 आहे, त्यातलं 36 काढल्यावर राहिलं किती बावड्या? 12. मग ह्यानं तर कंटिन्यू 9 मिनिटं चाललाय, त्यानं तर 36च भरलंय, त्याचं पाणी डायरेक्ट काढून बाहेर फेकून दे. मग राहिलेलं जे काय 12 लिटर पाणी आहे, 12 कुठं आणलं? एकूण टाकी 48 लिटरचे, त्यातलं 36 साईडला काढल्यावर खाली किती राहणार आहे? 12. मग हे 12 पाणी कुणी टाकलेलं आहे? दुसऱ्या नळानं. मग दुसरा नळ माहित आहे तुला, एका मिनिटाला 3 भरतोय. भरायचं आहे 12, भरायचं आहे 12. मग भावा 3च 12 म्हणजे 4 पट आहे. मग हे जी 4 पट कर, 1 4 4, 4 मिनिटं. म्हणजे दुसरा नळ 4 मिनिटापर्यंत चालला आणि 4 मिनिटानंतर डायरेक्ट बंद केला. मग त्यानं विचारलेच दुसरा नळ किती मिनिटानंतर बंद करावा, तर त्याचं उत्तर आहे 4 मिनिट. असं कुठं आहे उत्तर? अ फॉर अजनबी. येते लक्षात? तर भाऊ हे तुला आता जे काही शेवटचा घेतलेला टाईप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येते लक्षात? तर बघा मित्रांनो, आपण ह्या अगोदर काळकाम वेग घेतला होता, त्यानंतर आता नळ टाकी घेतला. तर आजचं तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंट करून 100% कळवायचं आहे. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला आपलं सगळं मॅथ्स आणि बुद्धिमत्ता शिकायचं असं स्टार ट्रेंड एकदम बेसिक पासून 0 टू हिरो, तर त्यासाठी तुला काय करायचं आहे? गुगल प्ले स्टोअर वर जायचं आहे आणि सोमनाथ डोंबेज अकॅडमी, सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं मित्रांनो आपलं ऍप आहे. ते ऍप घ्या, डाउनलोड करा आणि तुम्हाला तिथं गणित आणि बुद्धिमत्ता स्पेशलच्या 2 बॅच भेटतील. त्या दोन्ही बॅचवर आपण डिस्काउंट दिलेला आहे. गणिताची बॅच दादा 999 रुपयाची आहे, पण ती डिस्काउंट देऊन तुम्हाला 799 रुपयाला ठेवले. आणि बुद्धिमत्ताची 599 ची बॅच डिस्काउंट देऊन तुला 449 रुपयाला ठेवलेली आहे. तू फक्त काय कर, हे ऍप डाउनलोड कर आणि ते तुला कोर्स घ्यायचा असेल तर घे भावा. एकदम इज्जत मध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुला कामी येणार आहे. येते लक्षात? तर जा. आणि जर तुला त्यातनं पण काय अडचण आली तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 81 8001 81 20. या नंबरवर तू तुझे काय असेल ते व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो. जे काय असेल ते तुझे डाऊट क्लिअर करण्यात येतील. ठीक आहे. आणि शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मित्रांनो मी ऍपची लिंक देतोय, ती लिंक ओपन करून तुम्ही तिथनं पण डायरेक्ट ऍप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आपण थांबू इथं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.